आषाढी एकादशी नुकतीच झाली, तर तुम्हाला आणि कल्पनाताईंना असं पाहून म्हणतात रुक्मिणीची 100 आठवण झाली. सगळ्यांना कदाचित पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन करता आलं नसेल. ते दर्शन आज आम्हाला या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी विकृत अशोक खरात बाबत केलेलं हे वक्तव्य राज्यातील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या महिला आयोगाच्या खांद्यावर असते त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर विकृत अशोक खरातच्या पाया पडताना, त्याचं औषण करताना, खरातच्या डोक्यावर छत्री घेताना, तसेच अशोक खरात रुपाली चाकणकरांना केक भरवतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले. यानंतर ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मला असं वाटतंय आत्ताच्या घटकेला ताबडतोब रुपाली चाकणकरांचा राजीनामा, त्यांना अटक, त्यांची चौकशी ही तात्काळ झाली पाहिजे. मला असं कळलं की रुपाली ठोंबरे पाटीलांनी काही विधान केलंय की त्या फरार झाल्यात का, पाताळात गेले असतील तरी तिथून शोधा त्यांना आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे. अशोक खरातांच्या डोक्यावर छत्री पकडणे, कधी त्याची पाद्यपूजा करणे, असे अनेक व्हिडिओ फुटेज, फोटो या निमित्ताने बाहेर आले. ज्या महिला आयोगाकडून महिलांचं सबलीकरण, समुपदेशन आणि समावेशन करणं अपेक्षित आहे, त्या महिला आयोगानेच जर महिलांचं शोषण करणाऱ्या व्यक्तीची पाद्यपूजा करत असतील तर शोषित महिलांनी न्याय कुणाकडे मागावा. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकरांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला जातो. चाकणकर आणि खरात यांचे CDR सुद्धा तपासले जावे. कारण काही पीडित असं म्हणतात की रात्री 2-2 वाजता चाकणकर आम्हाला फोन करून धमक्या देत होत्या. काही पीडितांचं असं म्हणणं आहे की चाकणकर आमच्यावर प्रचंड दबाव आणत होत्या. त्यामुळे चाकणकरांचे CDR तपासणं अत्यंत गरजेचं आहे की चाकणकर आणि कॅप्टन खरात यांचं कोणत्या वेळी किती वेळा बोलणं झालं. ते CDR यासाठी सुद्धा गरजेचे आहेत की चाकणकर यांनी खरातांना वाचवण्यासाठी काही पोलीस अधिकारी किंवा काही नेते मंडळी यांच्याशी कॉन्टॅक्ट केला का. 100% पदमुक्त केलं पाहिजे, अन्यथा राज्यातील महिलांचा राज्य महिला आयोग या विभागावरच विश्वास बसणार नाही. मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगते, या पदावर बसून या चाकणकर मॅडमनी खोट्या महिला उभ्या करणे, व्हिडिओ तयार करणे, काही फेक सोशलवर फेक अकाउंट करणे, टार्गेट करणे, म्हणजे ज्याच्या रक्षणासाठी त्यांना बसवलंय एक्झॅक्ट त्याच्या ऑपोजिट त्या काम करत होता. विकृत अशोक खरातच्या चुकीच्या कृत्याबाबत अहिल्यानगर जिल्ह्यातील एका दैनिकाच्या पत्रकारानं वाचा फोडली होती. मात्र या पत्रकारालाच रुपाली चाकणकरांनी धमकावल्याचा आरोप केला जातो. खरातच्या ज्या ट्रस्ट आहे त्या ट्रस्टवरती रुपाली चाकणकर, ज्या की आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे, यांनी मला त्यांच्या PA मार्फत फोन केले आणि चाकणकर मॅडमनी देखील मला स्वतः फोन केला आणि मला सांगितलं की तुम्ही थोतांड बातमी छापताय, त्या बातमीमध्ये तथ्य नाही, ही ओरली बातमी आहे, तुम्ही खुलासा द्या. आणि त्यांनी मला एक पत्र पाठवलं आणि त्या पत्राच्या अनुषंगाने तुम्ही खुलासा द्या, नाहीतर तुमच्यावर सुमोटो अंतर्गत मी गुन्हा दाखल करीन. त्या संदर्भात त्यांनी सुमोटोचं पत्र देखील दिलं शहर पोलीस स्टेशनला, आमच्या सिटी पोलीस श्रीरामपूरला. पण त्या सुदैवाने माझ्यावर तो काही त्यांनी सुमोटोचा गुन्हा दाखल केला नाही. माझं तर म्हणणं आहे की बोंधूबाबा अशोक खरातच्या प्रकरणात या सह आरोपी आहेत. त्यांनी वर्षापूर्वी ही घटना माहिती असून सुद्धा पत्रकाराला धमकावलं, माफीनामा घेतला, स्वतःच्या लेटर हेडवर पोलिसांना पत्र दिलं. त्याच्यामुळे त्यांना ही कल्पना होती. त्यांनी जर वर्षापूर्वी त्या मुसक्या आवळल्या असत्या आरोपीच्या, तर आज महिला त्या अत्याचाराला बळी पडल्या नसत्या. अशोक खरातचे एक एक धक्कादायक कारनामे उघड होऊ लागले. त्यानं अनेक असहाय्य महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा पोलिसांना संशय आहे. म्हणूनच SIT मार्फत त्याची चौकशी केली जात आहे. लैंगिक शोषणासारखं गंभीर प्रकरण असताना महिला आयोगानं या प्रकरणातील पीडित महिलांना न्याय देण्यासाठी आक्रमक भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. पण खरातच्या अटकेनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी एक सोशल मीडिया पोस्ट व्यतिरिक्त कोणतीही कारवाई केलेली नाही. त्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावरनं जात नाही तोपर्यंत तिथे ठिय्या आंदोलन पण दिलं पाहिजे असं मी आज जाहीर करते.
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री सगळ्यांना माझी विनंती आहे, सुनेत्रा पवारांना माझी विनंती आहे, तुम्ही एक महिला आहात, अशी बाई तुम्हाला महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चालेल का? नसेल तर तुमच्या पक्षात आहेत, तात्काळ त्यांना बडतर्फ करा, राजीनामा नाही बडतर्फ करा, असं सुनेत्रा पवारांना मी आवाहन करेन. ज्या लोक त्यांच्या सोबत या कामामध्ये जर राहिले असेल तर निश्चित त्यांचाही म्हणजे तपासणीमध्ये, चौकशीमध्ये सामोर नाव आलं तर त्याच्यावर ही कारवाई तातडीनं आणि सक्तीनं केली गेली पाहिजे. तर काही राजकीय लोकांचा नाव त्यांच्याशी काही जोडलं गेलं आहे. नक्कीच आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार आणि हे येणारा तुम्हाला 1-2 दिवसामध्ये दिसेल. राज्य महिला आयोग म्हणजे महिलांना न्याय मिळवून देणारं व्यासपीठ. मात्र त्या महिला आयोगाच्या अध्यक्षाच अशा प्रकारे विकृत भोंदूबाबाच्या भक्त असतील तर पीडितांना न्याय कसा मिळणार हाच खरा प्रश्न. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.